पक्षाचा राजीनामा देऊन 6-7 महिने झालेले आहेत. अजून आपण कोणत्याच पक्षात प्रवेश केलेला नाही आहे. हा काँग्रेसवर दबाव आहे की आपण नक्की कोणत्यातरी पक्षात प्रवेश करणार आहात? मी ज्या वेळेला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. जो निर्णय आहे तो निर्णय मी कार्यकर्त्यांच्या सोबत बसून तो निर्णय मी घेणार आहे. आणि ज्या वेळेला मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तिथून मी कधी कार्यकर्त्यांच्या सोबत मी बसलो नाही. त्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत्या त्या थोड्याशा लांबणीवर गेल्या आणि लांबणीवर गेल्यानंतर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या त्यासुद्धा लांबणीवर गेलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला माहिती आहे की ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत मला वाटतं 12 तारखेला या आपल्या सर्व महाराष्ट्रामधील ग्रामपंचायतचे जे काही आरक्षण आहेत ते आरक्षण 12 तारखेला येणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा काँग्रेस आपले जे काही कार्यकर्ते आहेत त्याच्यासोबत राहून आपण कुठे जायचा किंवा माझा स्वतंत्र पक्ष काढायचा हा निर्णय मी लवकरात घेणार आहे. आजपासून मी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करत आहोत. प्रथम सुरुवात मी शहापूर तालुक्यामधून केलेली. तुम्हाला सांगितलं अगोदर किंवा सुरुवात शहापूर तालुक्यामध्ये केली त्याचा एंड जो आहे भिवंडी तालुक्यामध्ये करी. नेक्स्ट माझी जी सभा असेल किंवा बैठक असेल ती मुरबाड तालुक्यामध्ये असेल, त्याच्यानंतर कल्याण ग्रामीणमध्ये असेल आणि नंतर अंबरनाथ बदलापूरची कॉमन बैठक घेईल. त्याच्यानंतर भिवंडी तालुक्याची बैठक घेईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण कॉमन माझ्या कार्यकर्त्यांची बैठक घेईल. आणि त्या बैठकीमध्ये मी निर्णय देणार आहे की मी कुठल्या पक्षामध्ये जायचा की माझा स्वतंत्र पक्ष काढायचा आणि मी त्यावेळी निर्णय देणार आहे. ऑफर आल्या होत्या असं आपण बोलू, त्यानंतर आपण काही त्याच्यावर विचार केला नाही. बघा, ज्या वेळेला राजीनामा दिला त्यावेळी तुम्हाला माहीतच आहे की माझ्याकडे फंक्शन झालं. ते फंक्शन जेव्हा झालं घरी त्या घरी किती कार्यकर्ते किती मोठे नेते येऊन गेले तुम्हालाही माहिती. जे काही पक्ष आहेत त्या पक्षाची खूप ऑफर आहे पण मी कार्यकर्त्यांचा नेता आहे. एखाद्या पक्षामध्ये समजा मी अचानक गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जर मला ऑफर दिली आणि ऑफर देत असताना कुठेतरी माझी त्या ठिकाणी कुठेतरी माझी नाचक्की केली, एक उदाहरणार्थ, किंवा माझ्यावर चांगली फार थोडी काय मोठी जर माझ्याकडे जबाबदारी दिली नाही तर शेवटी मी कार्यकर्त्यांना काय कुठल्या पद्धतीने आपण सांभाळायचं. त्यामुळं मी स्वतः समजलं आहे ना. मी बघा, माझे एक चांगले मित्र आहे संगमनेर तालुक्याचे आणि ते आज विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघामध्ये ते आमदार निवडून आलेले आहेत. ते आमदार निवडून कसे आले ते तुम्हालाही माहिती आहे. ते अपक्ष म्हणून आमदार निवडून आले. अपक्ष आमदार निवडून आले आणि संगमनेर सेवा समिती अशी एक त्यांनी समिती तयार केली आणि त्या ठिकाणी टोटल 30 नगरपालिकेची 30 लोकप्रतिनिधींची एक ती नगरपालिका होती संगमनेर नगरपालिका. आणि 30 पैकी त्यांनी 27 जागेवर अपक्ष निवडणूक लढली आणि त्यांनी निवडणूक लढवली आणि नगरसेवक जिंकले. आणि या महाराष्ट्रामध्ये मोठ्या मताधिकांनी आमची बहिणी मैत्रीताई या ठिकाणी नगराध्यक्ष होऊन निवडून आली. त्यांनी कुठल्या पक्षाचा पाठिंबा घेतला का? नाही घेतला. असा जर मी विचार जर केला तर मी स्वतःही निवडणूक माझी जर मला वेळ मिळाली, माझ्या मनात जर वाटलं की मी स्वतःची संघटना तयार केली आणि येणाऱ्या कालामध्ये ज्या काही निवडणुका आहेत किंवा ते ग्रामपंचायत असतील किंवा जिल्हा परिषद असतील, जर आमचे नेते जर सत्यजित तांबे हे जर संगमनेर सेवा सोसायटीमधून सेवा समिती करून जर ते निवडणूक लढू शकतात तर मी सुद्धा ठाणे ग्रामीण सेवा समिती करू शकतो आणि येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती लढू शकतो. जो निर्णय काय घ्यायचा असेल तो मी सर्व माझे जे काही दौरे चालू आहेत ते दौरे झाल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्र बसवीन आणि त्यांचाही विश्वास त्यांनाही विश्वासात मी घेणार आणि मीही त्यांचं मार्गदर्शन मी ऐकणार आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेईन. पण निर्णय घेत असताना अजित पवार नेहमी बोलत असतात की मी माझा स्वतःचा निर्णय आहे
की माझा निर्णय घेत असताना मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही. त्याच्यामुळं मला जर निर्णय घ्यायचा असेल तर मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही. जो निर्णय घ्यायचा असेल तो मी समर्थपणे निर्णय घेईन आणि कार्यकर्त्यांना सोबत एकत्र घेऊन निर्णय घेईन. आणि जो निर्णय घेत असताना ज्या ठिकाणी जाईल त्याच्यामध्ये नम्रतेपणे आणि एक मनापासून मी त्या ठिकाणी काम करेन. काँग्रेस पक्षामध्ये ज्या वेळेला मी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यावेळेला अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेची निवडणूक होती. त्यावेळेला मी जिल्हाध्यक्ष होतो ना, मला कुठल्याही प्रकारे मी विश्वासात घेतला नाही. मी जिल्हाध्यक्ष होतो. जिल्हाध्यक्ष असताना जे काही तालुका अध्यक्ष करायचे शहर अध्यक्ष करत असतात ते सुद्धा मला कधी कुठल्याही प्रकारचे विश्वासात नाही घेता त्यांनी नियुक्त्या केल्या. अशी संघटना चालत नाही. आता तुम्हाला माहिती आहे की काल जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी महायुतीचे विधान परिषदेचे लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडून आले. तर ते आमदारातून निवडून नाही ना आले. आमदारांनी मतदान केलं म्हणून ते विधान परिषदेचे आमदार झाले का? नाही. स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जे काही लोकप्रतिनिधी निवडून येतात ते त्यांना मतदान करतात, त्यातून ते निवडून येतात. काय परिस्थिती झाली? 7 ठिकाणी महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. आज ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास काँग्रेस पक्षाचे सुद्धा असंख्य लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत. अरे हरले ते हरले, उमेदवार द्या ना. कशाला पाठीमागून तुम्ही बॅगा घेता? पाठीमागून बॅगा घेण्यापेक्षा जे काही होईल ते होईल. निवडणूक लढा, हातचा हरलो. मी माझी स्वतःची विधानसभा मध्ये आरक्षण होता आदिवासी आणि मी लढलो पश्चिममधून लढलो ना, वाऱ्यासारखा लढलो. भले हारलो मी, पण निवडणूक लढलो ना. अरे हार्याची तुम्ही जर खरोखर कट्टर जर काँग्रेसची समजत असतात तर तुम्ही या निवडणुका लढल्या असत्या. जे काय झाले ते झालेच ते, पण नाही ना. पाठीमागून काय निवडणूक पाहिजे म्हणून निवडणुका तुम्ही लढल्या नाही. ही काँग्रेस पक्षाची विचारधारा. त्याच्यामुळं मी हे काँग्रेस पक्षाला थोडासा मी साईडला ठेवून कुठेतरी मी पक्षाचा माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा मी राजीनामा दिलेला आहे. मी कुठल्या पक्षामध्ये अजून गेलेलो नाही. माझे राजकीय गुरु बाळासाहेब थोरात या राजकीय गुरु आहेत आणि त्यांनाही मी भेटून आलो. त्यांना सांगितलं की साहेब, काँग्रेस पक्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष संभाळणारा या ठिकाणी नेता नाही आहे. आणि जो हा अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाला आता तुम्ही नेहमीच बघता प्रसार माध्यमातून पत्रकार बदलतो माहीत आहे ना. त्या प्रदेशाध्यक्षांची उद्या उचलबांगडी होईल, हा राहणार नाही, हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हटाव, काँग्रेस बचाव, हे चालूच आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, जो निर्णय घ्यायचा तो काँग्रेस पक्षाचे माझे जे काही कार्यकर्ते असतील, माझ्या डिवाय फाउंडेशनचे माझे कार्यकर्ते असतील, जे माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे माझे खंडे समर्थक असतील, त्यांची माझी भेटीगाठी चालू आहे. हा शापूर दौरा झाला. थोड्या दिवसामध्ये मुरबाड असेल, कल्याण असेल, कल्याण ग्रामीण असेल, अंबरनाथ बदलापूर असेल, लाटपाडा समारोप जो असेल भिवंडी तालुक्यामध्ये, त्याच्यानंतर मी निर्णय घेणार. काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. धन्यवाद. कॉर्पोरेट पार्टी, कॉर्पोरेट जनता पार्टी, कदाचित ते कॉर्पोरेट जनता पार्टीकडे जाण्याचं तुमचं मत नाही. कॉर्पोरेट जनता पार्टी यांचं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड चालू आहे आणि आज दरम्यान तुम्ही आता सांगाल ते धोरण, बांधा ते धोरण घेतलेलं आहे. कदाचित तुमचं कळ तिकडं तर नाही ना युवांसोबत? बघा, आता राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांनी एखादं वक्तव्य केलं, एखाद्या व्यक्तींनी काहीतरी एक भेट दिली, बाईट देत असताना त्यांनी सांगितलं अशा नागपुरांच्या मागे तुम्ही काही लागू नका म्हणून त्या लोकांनी काहीतरी कॉर्पोरेट जनता पार्टी त्यांनी तयार केली. तर तयार करत असताना आपले गेले 2 वर्ष आपण बोलतो एक मराठा लाख मराठा, जरांगे साहेबांनी सुद्धा मराठ्यांसोबत लढा घेतला. त्यांच्या पाठीमध्ये जर कोणाचा कोणीतरी असू शकतो म्हणून त्यांनी लढा घेतला. असं एक कॉर्पोरेट पार्टी आहे, त्या पाठीमागे एखाद्या कोणीतरी असू शकतो म्हणून त्यांची काँग्रेस जनता पार्टी असेल. आणि जर नौजवान जर चांगले असतील तर खरोखर ते जर चांगले काम करत असतील तर त्यांना शुभेच्छा देतो. काँग्रेस पार्टीमध्ये जाण्याचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तर कार्यकर्त्यांनी विचारेल की टेन्शन नाही. आपण जर नवीन पक्ष काढला तर सध्या काँग्रेसचे कोणकोणते पदाधिकारी आपल्यासोबत असतील?
काँग्रेसचे कोणकोणते पदाधिकारी आपल्यासोबत येतील? शहापूर तालुक्यामध्ये जे काही आमचे फ्रंटलचे अध्यक्ष आहेत, जे विभाग असतात पक्षाचे, आता पर्यावरण अध्यक्ष त्यांनी बाईट दिली, सोशल मीडियाचा अध्यक्ष त्यांनी बाईट दिली, आमचे किसान शेलचे तालुका अध्यक्ष त्यांनी बाईट दिली, नामदेव गटे हे सरकारचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी बाईट दिली. हे तर शहापूर तालुका आहे, ते फक्त एक तालुका आहे, अजून जिल्हा बाकी आहे. पण एवढं लक्षात घ्या की जर मी एखादा पक्ष तुला जॉईन केला तर अनेक पक्षातील कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत. कारण तुम्हाला माहीत आहे मी 5 वर्षे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे. जिल्हाध्यक्ष असताना काही समर्थक माझे आहेत ना, त्यांची इच्छा आहे की साहेब काँग्रेसमध्ये गेला, आम्हाला काँग्रेस नको. पण त्याचा फोन येतात, साहेब काँग्रेस सोडून जर दुसरा कुठला जर पार्टी असेल तर आम्ही नक्की त्याचा विचार करू. असे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते आहेत ते माझ्यासोबत येणारच आहेत. आणि जर एखादा समजा निर्णय मी दुसऱ्या पक्षामध्ये घेतला की भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते माझ्या पक्षात येतात, हा निर्णय मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे. उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं तर ते पार्टी पक्ष आहेत, त्यातील काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, ते माझ्यासोबत झाले की आम्ही तुमच्यासोबत येणार. उद्या शिवसेनेमध्ये गेलो, बाकीचे सर्व पक्षातील आणि काँग्रेस पक्षाचा जो विषय आहे थोडंफार जे बोलतात ना, कारण जरा सर्व जर घेतलं तर ज्याच्यावर एखादी जबाबदारी दिली त्याला त्रास होईल. त्याच्यामुळं थोडीशी ठोकरे आपण ठेवू त्याच्यामध्ये आपण. बाकी काय पूर्ण सफाई करू आपण. ते आपले काय बोलतात ते आपलं त्याचे आपच्या काय झाडू मारून टाकू. जे काय थोडीशी झाडू जरी आपण मारले तरी थोडासा कचरा असतो, तो कचरा आपण ठेवू त्यांच्यासाठी. आणि त्याच्यानंतर जर कुठला जर निर्णय घेईल तर कार्यकर्त्यांसाठी निर्णय घेईल. आणि जर निर्णय जर घेतला नाही तरी कार्यकर्त्यांसाठी निर्णय घेणार नाही का, तर स्वतःचा पक्ष तयार करील आणि प्रयोग करून दाखवेल. आपले आहेत ना